हरे कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान। अरे राजा तव दर्शनास आलो, अरे राजा, अरे राजा, अरे राजा तव दर्शनास आलो, कीर्ती ऐकुनिया धन्य धन्य झालो, कीर्ती ऐकुनिया धन्य धन्य झालो, धर्म रक्षित असा काल राजा, धर्म रक्षित असा काल राजा, तक्ती पैसावा हाच हे तुम्हाला, तक्ती पैसावा हाच हे तुम्हाला, अरे राजा रे अरे राजा, अरे राजा तव दर्शनास आलो। गोपाल कृष्ण महाराज की जय। राजांच्या कानावर एक विशेषच बातमी आली की साक्षात वाराणसीवरून गागा भट्ट नावाचे श्रेष्ठ पंडित तुम्हाला भेटायला येत आहे। यांचं घराणं मूळचं जरी महाराष्ट्राकडचं असलं तरी नंतरच्या काळात काशी क्षेत्री जाऊन अखंड तपस्येनं त्यांनी स्वतःचं एक असं स्थान निर्माण केलंय की जसं धर्मक्षेत्रामध्ये निर्णय कोणी करायचा तर तो काशी धर्मपीठांनी करायचा, तसं मग काशीमधल्या कोणी विद्वानांनी करायचा। त्यापैकी जे काही महत्वाचे विद्वान, त्यात गागा भट्टांचं नाव मोठं आहे। ते स्वतः आपण होऊन या ठिकाणी येत आहेत म्हटल्यानंतर महाराजांनी त्यांच्या स्वागताची विपुल तयारी केली, राजगडावरती आणलं, दरबारामध्ये आणून पाद्यपूजाही केली। आणि मग प्रश्न हा झाला, एवढ्या लांबून पालखीतून प्रवास करत इथपर्यंत का? अरे राजा तव दर्शनास आलो, आलो, आलो। राजा, आम्ही काशी क्षेत्री राहून तुमची सगळी कीर्ती ऐकून आहोत, तेव्हा इच्छा अशी आहे, असा धर्मरक्षक प्रतिपालक हा सिंहासनावर बसला पाहिजे। गागा भट्ट सिंहासनावर बसून ते वैभव मिरवावं अशी आमची इच्छाही नाही, अभिलाषाही नाही। सिंहासन आमचं कुणाचं आहे ते या सगळ्यांचं सिंहासन, हे अगदी जरी मान्य केलं तरी राजे लक्षात ठेवा, सिंहासनारोहणामुळे समस्त विश्वामधल्या हिंदू समाजाचा आत्मविश्वास दृढ होणार आहे। अन्यथा गेली 800 वर्ष तुमच्या आमच्या समाजाचा आत्मविश्वास जो संपला आहे जवळ की हिंदूंमध्ये सिंहासनाधीश्वर राजा असूच शकणार नाही, याबद्दल लोकांच्या मध्ये खात्री आहे। इतकी खात्री की आमच्याकडे धार्मिक कथा सुद्धा अशा झाल्या की एका कुणीतरी धोब्यानी एका गुरु महाराजांची अत्यंत सेवा केली आणि जेव्हा त्या धोब्याला असं वाटलं की मी राजवैभव उपभोगावं, अशा वेळेला गुरु महाराज म्हणाले, पुढल्या जन्मात तू यवनाच्या पोटी जन्माला येशील आणि राजा होशील, पण तू हिंदूच्या पोटी जन्माला येऊन राजा होऊ शकशील। हा भल्या भल्यांचा आत्मविश्वास डळमळीत आहे। तेव्हा साधारणतः हिंदू म्हणजे संत
वर्ण दिसायला भगव, बोट आत घातलं की प्रत्येक फोड वेगळी. एकत्र ठेवूनच ज्यूस काढला तर दुकान चालेल, अन्यथा उपयोगाचं नाही. इतरांच्या अनेक त्रुटी फटी दिसतायत टरबुजासारख्या, पण घट्ट एकत्र सुरी वापरल्याशिवाय बाजूला होत नाहीत. तर भगव्या रंगाची माणसं सुद्धा तेवढी घट्ट राहू शकतात, सिंहासनाधीश्वर होऊ शकतात. हा लोकांचा आत्मविश्वास पुन्हा कोणी जागा करावा राजा? यासाठी मिरवायची हौस ना तुम्हाला, ना मला, ना रामचंद्रांना. मिरवायची हौस कोणाला होती? पण या गोष्टी अशासाठी आवश्यक आहेत बाबा रे, सर्वांच्या मनाला धीर देण्यासाठी हा विषय व्हायला पाहिजे. आणि मग मान्यता दिलेली आहे महाराज. आता तुम्हीच काय तो मुहूर्त बघा आणि रायगडासारखा किल्ला निश्चित केला राजधानी म्हणून. सगळ्या किल्ल्यांवरची माणसं म्हणायला लागली आम्हाला राज्याभिषेकाला यायचं आहे. वा, म्हणजे मग त्याच दिवशी पुण्यतिथी. सगळ्या किल्ल्यावरची माणसं एका किल्ल्यावर आली की शत्रूला ते किल्ले जिंकायला किती वेळ लागेल? कारण कुणीच नाही तिथे. मग त्याच दिवशी सिंहासनारोहण, त्याच दिवशी संध्याकाळी विसर्जन. घ्या एका दिवसाचा गणपती. असला काहीतरी उद्योग होईल. आपापले किल्ले सांभाळणं हे सुद्धा स्वराज्याचं रक्षण आहे नव्हे. तुम्ही सगळे मी सिंहासनावर बसायला किती योग्य आहात हे बघणारच आहे. म्हणून महाराजांनी हा उपद्व्याप केला. बरं, अचानक मध्यरात्री सेनेची तुकडी घेऊन जायचं, किल्ल्याचे दरवाजे उघडा, उघडणार नाही. कारण नियम किल्ल्याचा असा केलेला आहे, रात्री 9ला दरवाजे बंद, सकाळी 6ला उघडते. अरे पण आमच्या मागे शत्रू लागलाय, तोफा तयार ठेवतो, शत्रू आला की तोफा डागल्या जातील, आमचं सैन्य खाली येऊन उभं राहील, दारं उघडणार नाही. साक्षात शिवाजी राजे आले, त्यांना तरी टोल माफ नाही. शिवाजी राजे येऊत नाही तर काही येऊ, नियम सर्वांना एकच आहेत. हे हिंदवी स्वराज्य आहे, याचे परिणाम भयानक होतील, त्यासाठी उभे आहोत असं किल्लेदारांनी सांगावं. आणि सकाळी 6 वाजता दरवाजे उघडल्यानंतर शिवाजी राजांना आत घेऊन किल्लेदारांनी समोर मान खाली घालून बसावं. राजे, तुमचा अपमान झाला, ही तलवार, ही माझी मान, आपण काही करू शकता. आणि तेव्हा शिवाजी राजाने सोन्याचं कड त्या किल्लेदाराच्या हातात घालावं. शाबास, आता तुमच्या मांडीवर डोकं ठेवून मरायला आम्ही मोकळे झालो. तर तुम्ही नियमासाठी राज्य चालवताय हे फार महत्वाचं आहे. आतापर्यंतची सगळी राज्य हिंदूंची बुडली याचं एकमेव कारण ते राजाकडे बघून लढत होते. दिल्ली का लढवायची? पृथ्वीराजाला वाचवण्यासाठी. देवगिरी का लढवायची? रामरायाला वाचवण्यासाठी. विजयनगर का लढवायचं? आपल्या राजाला वाचवण्यासाठी. मग राजा जर उडाला मग काय करायचं? पळून जायचं. पण ह्याच्यासाठी लढत होतो, राज्यासाठी कुणीच नाही ना. म्हणून लोकांना कळलं पाहिजे शिवाजी राजांनी व्यवहार पालटला. आता याच्या पुढच्या काळात राजा असेल वा नसेल, संघर्ष कायम असेल. नाही तर पृथ्वीराजाचं राज्य एकदा संपलं परत उभंच नाही राहिलं. देवगिरीचं राज्य एकदा संपलं परत उभं नाही राहिलं. तुम्ही माणसासाठी लढाल तर असेच मरणार आहात. तुम्ही तत्वासाठी लढाल तर 100 वर्ष टिकणार आहात. एका तत्वज्ञानाला डोळ्यासमोर ठेवून माणसं येतील जातील, बदलत राहतील, त्यांनी काही फरक पडत नाही. त्या माणसांना डोळ्यासमोर ठेवून जे जे पक्ष ज्या ज्या उंचीवरती गेले, ती माणसं बाजूला झाल्यावर ते पक्ष कुठे आहेत जरा अभ्यास करता का?
राजा असेल नसेल, हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकत राहायला पाहिजे. आणि अशा तऱ्हेनं सगळ्या किल्ल्यांची पाहणी करताना अचानक दिवाकर गोसावी आलेले आहेत रायगडावरती. राजांनी वंदन केलं. काय विशेष? समर्थांचा निरोप आणि आशीर्वाद घेऊन आलो. अरे वा 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 वा, समर्थ आपल्याबद्दल काय म्हणतात हे ऐकण्यासाठी सगळी राजसभा बसली. आणि मग वाचन सुरू झालं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत युवती. समर्थाने एवढं प्रचंड वर्णन केलं. आचारशील, विचारशील, सामर्थ्यशील, या सगळ्या गोष्टी एकत्र राजा तुझ्यामध्ये आहेत. आणि एक आनंद व्यक्त केला. आपुल्या देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले. प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. तसं तुम्हाला आता पत्र लिहावं असं काही विशेष प्रसंग नव्हता, काही कारण नव्हतं. पण ही बातमी उडत उडत कळली की राजे सिंहासनावर बसणार. तेव्हा राहवलं नाही, आशीर्वादाचं पत्र पाठवून दिलं. आणि राजांच्याही लक्षात आलं, अरे अरे अरे, एवढा मोठा निर्णय खरं त्यांच्या पायाशी बसूनच पुढे गाडी जायला हवी होती. पण ठीक आहे, नाही तर नाही, बेटर लेट दॅन अजिबात नाही. बरं, राजांनी आपलं घोड पथक काढलं. आणि मग मात्र साफळपेक्षा पलीकडे असलेल्या शेंगणवाडी परिसरामध्ये समर्थांचा मुक्काम आहे हे लक्षात ठेवल्यानंतर त्या मुक्कामाकडे निघाले. बस, त्या संपूर्ण समर्थांच्या वास्तव्याच्या भूमीतून उठणारे शब्द, रामा 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 रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा 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 कुलभूषणा, रामा 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 जानकी पते, रामा जानकी पते, रामा 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 विमल मते. अरे रामा 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 दीन वत्सला, रामा दीन वत्सला, रामदास म्हणे तुझी अगम्य लीला. रामा 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 रघुनंदना, रामा रघुनंदना. गोड भजन चालू असताना अचानक मठाच्या दाराशी राजे येऊन उभे राहिले. समर्थाने पाहिलं 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 आणि डोळे असे भरून आले. वा रे वा, हे लेकरू काही दिवसात सिंहासनावर बसणार. जे अयोध्येपासून सगळीकडे प्रवास करताना मनात स्वप्न पाहिलं होतं, स्वर्गीची लोटली गंगा, गंगा महानदी, तीर्थासी तुलना नाही, आनंद वनभुवनी. अखंड चालल्या फौजा, शत्रुबंध विमोचने, मोहीम मांडली मोठी, आनंद वनभुवनी. जेव्हा भारतामध्ये भ्रमण करत होतो तेव्हा अयोध्येमध्ये जाऊन त्या रामासमोर हे स्वप्न बघितलं होतं. हे मला महाराष्ट्रामध्ये करता येईल का, की ज्या क्षणाला मी म्हणू शकेन, बुडाले सर्व ही पापी, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला, आनंद वनभुवनी. बस 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 राजे, या देशात आनंद वनभुवन पुन्हा निर्माण केलं. आमचं स्वप्न साकार झालं. महाराजांनी वंदन करून डोळ्यात पाणी आणून आग्रह केला, एवढा मोठा समारंभ व्हायचा आहे, आपण रायगडावर आलंच पाहिजे. समर्थाने तेथून हात जोडले. आमुचे येणे नाही, दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. राजे, आम्ही तिथे आलो की आमच्याशी सर्वांची असलेली वागणूक लक्षात घेता शत्रू सावध होईल.
तेथे येणारे सगळेच काही हितचिंतक असतात असं नाही, आणि लांब असलेले काही हितचिंतक नसतात असं नाही. तेव्हा हितचिंतन महत्वाचं. समारंभाच्या पद्धतीनं होऊ दे, आणि जर काही मनामध्ये उदासीनता आली, नैराश्य आलं, तर दासबोधाचा ग्रंथ दिला. आणि जेव्हा मनास येईल तेव्हा मनात येईल ते पान उघडा, वाचू लागा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडल्याशिवाय राहणार नाही, अशी गुरुकृपा त्या ठिकाणी समर्थांची प्राप्त करून राजे निघाले. आता हे यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्या जगातले मराठी लोक बघणार आहेत. आत्ता तरी संख्या 12 कोटी अशी आहे मराठी बोलणाऱ्या लोकांची जागतिक स्तरावर. त्यातल्या अनेकांना हा प्रसंग मान्य नाही की शिवाजी महाराज आणि समर्थ भेटले, हे मान्य नाही. पण असो, त्यांना मतप्रदर्शनाचा अधिकार आहे, त्यामुळं ते त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांचं मत प्रदर्शित करू शकतात. पण भारतातल्या बहुतांशी इतिहास संशोधकांनी एकत्र येऊन या घटनेला मान्यताही दिली आहे. आणि नुसती संशोधकांचीच मान्यता झाली असं नाही, त्याला शासकीय सुद्धा मान्यता मिळाली आहे. शिंगणवाडीला ज्या ठिकाणी तो अनुग्रह झाला तिथे शिवसमर्थ भेटीचं स्मारक आहे, आणि हे स्मारक तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे असंही नाही की फक्त संशोधक होते, सरकार त्यात सामील नव्हतं. असंही नाही की फक्त सरकारी काम झालं पण संशोधकांना विचारलंच नाही. असं न होता सर्वांनी एकत्र येऊन त्या स्मारकाची आजही महती कायम आहे. इतकी कायम आहे की देहूला संत तुकोबारायांच्या नावे एक अभंग मंदिर आहे. अभंग मंदिर म्हणजे त्या मंदिरामध्ये वेगळी मूर्ती नाही, मध्ये तुकोबांची एक मूर्ती आहे, पण सगळ्या भिंतींवर त्यांचे अभंग कोरलेले आहेत. अभंगच ज्याच्यावर लिहिले असं अभंग मंदिर, असं मंदिर आहे. हां, गाथा मंदिर. अभंग मंदिर म्हणण्यापेक्षा त्याचं नाव गाथा मंदिर असं निर्माण केलं आहे. या गाथा मंदिराच्या परिसरात अनेक भक्त निवास, विद्यार्थी निवास निर्माण झाले आहेत. कशासाठी? तर या ठिकाणी राहून संत साहित्याचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, काही अनुष्ठान करायचं आहे, काही तप करायचं आहे, काही कार्य करायचं आहे, या. आणि त्या ठिकाणी जो ह्या सगळ्या अभ्यासकांच्यासाठी भक्त निवास निर्माण केला त्याचं नाव राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी निवास. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आणि रामदासांमध्ये कणभरही भांडण नाही. हे सगळे राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी उभे केलेल्या अफवा आहेत. प्रत्यक्ष कृती जर बघितली तर या दोघांच्या एकत्र प्रेमाच्या अनंत गोष्टी सापडतील. पुन्हा एकदा हे अभ्यासकांसाठी आहे, गाढवांशी चर्चा करण्यात वेळ घालवायचा नाही. याच्या पुढची मुलं गाढव कसं होणार नाहीत याची काळजी जास्त घ्यायची. बिघडलेल्या केसवर डोकं आपटत बसायचं नाही. ज्यांचे केस हातात येण्यासारखी नवीन पिढी आहे त्यांचे केस घेऊन ती केस सोडवायचा अधिक प्रयत्न करा. आज जाताना मी फक्त तुम्हाला हे थोडंसं होमवर्क देतो की आपल्या घरातल्या ज्या ज्या उपासना बंद पडल्या आहेत त्या आग्रहाने चालू करणं. कोणत्याही मंगल कार्याला जात असताना गंध आणि मस्तकी टोपी असणं, आपल्या धर्माची चिन्ह अभिमानाने बाळगणं, आपल्या सर्व सणांच्या वेळेला त्याच्या विधिवत त्याची पूजा किंवा किमान त्याची उपासना होणं, आणि ती इतरांच्याकडून करून घेणं. म्हणजे 15 ऑगस्टला मीच झेंडा लावतो, मीच सॅल्यूट करतो नाही. शाळेतले सगळे विद्यार्थी पाहिजेत. हा जसा शाळेचा अजेंडा, तशी गुढी उभारल्यानंतर त्याची पूजा करण्यासाठी किमान त्याला फूल वाहण्यासाठी घरातले सगळे पाहिजेत. तू दाढी करून घे तोपर्यंत मी पूजा करून घेतो, हे आहे धर्मचिन्ह नव्हे.
असं नाही होता कामा. धार्मिक कृती जीवनाला ऑप्शन नको, तेवढा का होईना विषय झालाच पाहिजे. आणि शिवाजी राजे सेतू कसे तेवढा विषय सांगितला की पुरे. म्हणजे मग एक अभंग म्हणूया शिवाजीराजांच्या सिंहासनारोहणासाठी भूपरागात म्हणूया. सेतू कसे. आता गागा भट्टांचं चरित्र बघाल तर वेदो नारायण कर्मनिष्ठ आणि शिवाजी राजांच्या दुसऱ्या हाताला असलेली माणसं बघा तर जिथे हिंदवी स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारा शिवा न्हावी असेल, दुसऱ्या हाताला स्वतःचा मेहुणा जो धर्मांतरित झाला होता, म्हणजे धर्मांतर त्याच्यावर लादलं होतं बजाजी निंबाळकरांवर, शिवाजीराजांचे सख्खे मेहुणे, त्यांना पुन्हा घर वापसी करून धर्मामध्ये आणून त्यांच्या घराबरोबर सोयरीक करणारा. नुसतं अन्न नव्हे, आणल्यानंतर सन्मान. नाही तर अनेक ख्रिश्चनातली माणसं हिंदू होतात पण हिंदूंच्या घरची माणसं त्यांना सत्यनारायणाला बोलवत नाहीत. इतकी उदार मनाची आपली लोक. हे नकोत बरं सत्यनारायणाला, आधी तो ख्रिश्चन होता, आत्ता कुठं आलाय. अरे मग आलाय तर मग घेऊन ये ना त्याला. आपलं मन बदलत नाही, जग कसं बदलणार. एका बाजूला 18 पगड जातीतल्या सगळ्या लोकांच्या प्रेमाने शिवाजीराजांचा हात धरलेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही घर वापसी करता, तुम्ही न्हाव्यांच्या गळ्यामध्ये माळा घालला, तुम्ही त्या समुद्र किनाऱ्यावरच्या मायनाक भंडारी आणि ते कोळे लोकांना त्यांच्या बरोबर जेवायला बसता. आमच्याकडे येत जाऊ नका. गागा भट्ट म्हणतात तुझ्यासारखा राजा पाहिजे, तुझ्यासारखा राजा पाहिजे. आणि ज्येष्ठ हा जो ज्येष्ठाच्या महिन्यामध्ये इंग्रजी दिनांकाप्रमाणे 6 एप्रिल येते, 6 जून या दिनांकाला, आणि 1674 अर्थात राज्याभिषेकानंतर सुद्धा 74, 75, 76, 77, 78, 1980 5 ते 6 वर्ष राजे हे सगळं स्वराज्य आणखीन सुंदर करण्याच्या मागे होते. पण दुर्दैव आपलं सगळ्यांचं फार विचित्र आहे हो. जरा कुठे राज्याभिषेक बरे झाले की हिंदूंचा राजा त्याच्या शक्ती क्षीण का होत कळत नाही, पण निसर्गाकडनं असं काहीतरी विचित्र होतं. असलेल्या सिंहासनाच्या मागे हिंदूंची उपासना उभी राहत नाही, त्यामुळे घोळ होतो. त्या मागे उपासना उभी करावी लागते, आणि त्या एका उपासनेच्या आणि कष्टाच्या बळावर सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, अमृते पाहिला. नाम आठविता रूपी प्रकट पैझाला, नाम आठविता रूपी प्रकट पैझाला. गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना, ध्यान लागो मना. गोपाळा रे. ज्येष्ठाच्या शुद्ध द्वादशीला जे इतर सर्व विधी होते ते पूर्ण केले, कारण त्रयोदशीच्या सूर्योदयाला सिंहासनावर बसायचं आहे. 32 मण सोन्याचं सिंहासन केलं होतं. मिरवायची हौस नाही, पण हिंदूंचे म्हणजे सगळे भिकारच हो, हे तोंड बद्द झालं पाहिजे. हिंदू सुद्धा वैभवशाली सिंहासन उभं करू शकता. आम्ही भिकार नाही, भिकार तुम्ही. तेव्हा
सिंहासनारोहण व्हायला पाहिजे, ते वैभवशाली, यासाठी 32 पण सिंहासन. गागा भट्टाने सर्व अष्टप्रधानांच्या उपस्थितीमध्ये महाराजांना जे स्नान घातलं, गंगेचे यमुनेच्या गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी, यातली एकही नदी स्वराज्यात नव्हती. हे सप्त नद्यांचं पाणी आणवलं होतं. त्या नद्यांचं जल मस्तकावरून कानावरून खाली ओघळताना शिवरायाच्या कानामध्ये सांगत होतं, आम्ही अजून तुझ्या क्षेत्रात आलो नाही, आम्हाला भयमुक्त करण्यासाठी लवकर येशील ना रे बाबा, आम्हाला संकटमुक्त करण्यासाठी लवकरात लवकर येशील ना रे बाबा. राजांचं उपनयन झालं आहे, त्याच राण्यांबरोबर पुन्हा विवाह सोहळा संपन्न झाला. आईला नमस्कार करण्यासाठी गेले तर आईला आपलं लेकरू दिसेच ना. अरे तू पोटात असल्यापासून हे राज्यावर बसतील अशी स्वप्न बघितलेली असताना आज एवढ्या वर्षांनी माझा शुभा एका आनंदवन भुवनाचा सम्राट होतोय हे पाहिल्यावर काय रे करायचं, काय रे करायचं. तनु मन शरण राज्याभिषेकाप्रमाणेच ते रायगडचं राज्याभिषेकाचं दृश्य होतं. कारण ज्या एका राज्याभिषेकाला उत्तर हिंदुस्थानातून कोण येणार, कवी भूषण, जे औरंगजेबाच्या दरबारातले कवी होते, त्यांचे काका, ते शिवरायाचं कौतुक गाण्यासाठी आलेले. बुंदेलखंडातनं कोण येणार, छत्रसाल स्वतः येतोय. दक्षिण प्रांतातनं कोण येणार, तंजावर पासून सगळे राजे मंडळी शिवरायांसाठी येत आहेत. पोर्तुगीजांच्याकडून, आदिलशहाच्याकडून, सगळ्यांच्याकडून एक एक प्रतिनिधी रायगडावर उपस्थित आहे. आणि 7 समुद्रा पलीकडे असलेल्या इंग्लंड देशातला सुद्धा एक राजदूत इंग्लंडचा सगळा आहेर घेऊन समोर उभा आहे. आणि भारताच्या पलीकडच्या 7 समुद्रातला एक मनुष्य, शिवाजी राजाची कृपा असेल तरच इथे राहता येईल, या भावनेनं एका सिंहासनासमोर सारे उभे राहिले. शिवरायांचा राज्याभिषेक हा रामरायाच्या राज्याभिषेकाचा दुसरा सगळ्यात मोठा क्षण आहे. मात्र एक उपासनेची आणि प्रचाराची जबाबदारी देतो. भैरवी घेणार नाही, कारण भैरवी आपल्याला नंतर म्हणायची आहे. 2-3 आठवणी देतो फक्त. हिंदवी स्वराज्य स्थापन झाल्यानंतर काही काळातच औरंगजेब सगळ्या सैन्यानिशी खाली उतरेल आणि दक्षिण भारताला वाटोळं करेल स्वतःच्या साम्राज्यासाठी. हे दृश्य होतं. म्हणून दक्षिण प्रांतातल्या 300 राजांचं एकत्र संघटन शिवाजी राजांनी पुढच्या 6 वर्षात केलं. पण आता औरंगजेब येणार आणि अंतिम संघर्ष होणार. तोवर राजांचा काळ झाला. याच्यानंतर 10 वर्ष धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी झुंज दिली. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू राजाराम राजे यांनी झुंज दिली. त्याच्यानंतर राजाराम राजांच्या सुविद्य पत्नी महाराणी ताराबाई यांनी झुंज दिली. ऐकण्यासारखी गोष्ट आहे, महाराज गेल्यानंतर औरंगजेबाबरोबर मराठी सत्ता 27 वर्षे झुंजत राहिली. कारण 1680ला राजांचा काळ झाला आणि 1707 साली औरंगजेब महाराष्ट्रामध्ये मृत्यू पावला. 27 वर्ष महाराष्ट्र झगडत राहिला, युद्ध करत राहिला आणि दाखवून देत राहिला. आता कुठल्या तरी चेहऱ्यासाठी लढायचं नाहीये, कुठल्या तरी माणसासाठी लढायचं नाहीये. आता तत्वासाठी लढायचं आहे, धर्मासाठी लढायचं आहे, अस्तित्वासाठी लढायचं आहे. आणि ही ताकद जर भारतातला एक एवढा मोठा प्रांत सगळ्या जगाला आदर्शवत दाखवू शकतो, तर मग आज ते का नाही दाखवता येणार.
उद्या ते का नाही दाखवता येणार, परवा ते का नाही दाखवता येणार. ज्या शेतामध्ये जे पीक आधी आलं ते पीक त्याच्यानंतर येणं सहज साध्य आहे, सहज सोपं आहे. पण यासाठी सर्वांनी एकत्र उपासनेला दृढ चालवावे. स्वतःची आणि इतरांची आत्यंतिक उपासना वाढवली पाहिजे. उपासनेचा गर्व नको म्हणून भूदेव संतासी सदा नमावे. मग सर्व संतासी, फक्त आमच्या संताशी नव्हे. बरं, संतासी नमलो आणि उपासना केली, नाहीलं का घोडं तुमच्या गंगेत? नाही नाहीलं अजून. समाज प्रबोधनाच्या सत्कर्मयोगे वय घालवावे. समाज संघटनाचं प्रबोधनाचं जे सत्कर्म आहे त्याच्यामध्ये आयुष्यातल्या काही क्षणांचा व्यय हेतुतः केला पाहिजे. ज्या योगे ही माणसं मधल्या काळात जिवंत होती म्हणून देशाचं काही बरं झालं असं सर्वामुखी मंगल बोलवावे. नाही तर ही काय माणसं असती काय नसती काय, वाटोळं व्हायचं ते झालंच आहे असं आमच्याबद्दल कोणी म्हणून नये. याची काळजी तुम्ही आम्ही सर्वांनी घ्यायची. बस महाराज, एक फक्त कालचं राहिलं होतं विषय, तो म्हणजे मग दहीहंडीचा आणि या राज्याभिषेकाचा काय संबंध, गोपाळ काल्याचा आणि या राज्याभिषेकाचा काय संबंध? तेवढाच झाला की झाला. दहीहंडीच्या मागचं तत्वच असं आहे, सगळ्या गोप गवळणींना जेव्हा ते दूध तूप दही ताक मिळत नव्हतं आणि ते एका मडक्यात घालून उंच कुठेतरी बांधून ठेवलं जात होतं, जिथे आपले हात पोचू शकत नाहीत, लहानांचे हात पोचू शकत नाहीत. मग भगवंतानी हेच तिथे दाखवलं ना, एकट्याचा नाही हात पुरणार, पण असे सगळे एकत्र येऊन जर उभं राहायचा प्रयत्न केला आणि एकमेकांना वर जायला जर मदत केली तांगड्यानं ओढता, तर कितीही उंचावरच्या सुखाची हंडी आपल्याला मिळू शकते. ह्या विश्वासासाठीच ती आहे. आणि आता मगाचाच विषय इथे पुनरावृत्त होतो. अनेक लोकांना असं वाटतं की मी इतरांबरोबर गेलो म्हणजे माझं अस्तित्व संपेल का काय, भय म्हणून दुसऱ्यांबरोबर जायचं नाही. पण गोपाळकाला काय शिकवतो? हेच तर शिकवतो. पोहे कशासारखे? पोह्यासारखे. मिरची कशासारखी? मिरचीसारखी. दही दह्यासारखं, साखर साखरेसारखी, मीठ मिठासारखं. त्यांची अस्तित्व संपत नाहीत, पण देवासाठी जेव्हा एक होतात तेव्हा तो प्रसाद होतात, तेव्हा खऱ्या अर्थाने ते महत्त्व पावतात. एकटे असतील तर फक्त फोडणीला टाकले जातील आणि लग्नापुरते वापरले जातील. असं न होता भगवंताच्या प्रसादासाठी एकत्र यायचं असेल तर भगवंत अशा रीतीनं एकत्र आलेल्याची अशी ओळख पुसायला जात नाही. तू तुझ्या चवीत राहा, पण त्यांनी भक्ताच्या कुठल्या आरोग्याला गडबड होईल न होईल एवढी फक्त काळजी घेतलीस तर प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करून एकत्र यावं आणि आपल्या जीवनाचा सगळा काळ भगवंताचा प्रसाद म्हणून लोकांपर्यंत जावा. हा विचारांचा एक समान हेतू आणि समान धागा सगळ्यांचा लक्षात घेऊन या ठिकाणी विश्राम करायचा. वसुदेव सुतं देवं कंस चाणूर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे. त्यामुळे दोघांच्याही वर्णनासाठी सा रे ग ग म द म ग रे रे ग सा नाचायचंय लोकांना. आता माझी पंचायत आहे का नाही? आम्हाला कुठे येतं नाचता. जग में सुंदर है दोना चाहे कृष्ण कमलाकांतावर नाचता नाही येणार. हा मग हरकत नाही. लोक म्हणले आम्हाला नाचायला पाहिजे म्हणून बोलो राम 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 काढला मी जरा उड्या तरी मारता येतील. बा श्रीरंगाला आधी करून घेऊ काम. याच्यामधली प्रार्थना हीच आहे की आम्ही मथुरेला जाऊन लोणी विकायचं जे गृहकृत्य आहे, प्रपंच आहे, ते करतो आणि मग तुझ्याशी खेळायला, म्हणजे तुझ्यासारखं लहान व्हायला
आणि तुझ्याबरोबर सगळा एकत्र असा गोपाळ काल्याचा आनंद घ्यायला येतो, तेव्हा आमच्या गृहकृत्यांपुरतं का होईना आम्हाला थोडीशी मोकळीक दे बरं. श्रीरंगा कमला कांता, श्रीरंगा कमला कांता, हरिपद राते सोड रे, हरिपद राते सोड रे, हरिपद राते सोड. ब्रिजवासी नारी आम्ही ब्रिजवासी नारी, ब्रिजवासी नारी, ब्रिजवासी नारी. सात असो की बाजारी हो, सात असो की बाजारी हो, अडविता सुंदर म्हणू का नको? नको. मुलं झोपतील, त्यांना बक्षीस लवकर वाटायचे. त्यामुळे भगवंताच्या चरणाचा अशा रीतीचा हा अखंड आनंद तुम्हा मला सतत मिळत राहू यासाठी या श्रावण मास कीर्तन महोत्सवाचं हे 36वे वर्ष, म्हणजे 12 वर्षाचं एक तप धरलं तर तिसऱ्या तपश्चर्येची ही पूर्णता यथायोग्य संपन्न झाली असं या ठिकाणी निश्चितपणे जाहीर करायचं. आणि विश्राम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको
गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ. हे बदलायचे ना. राम ध्यावा राम जीवीचा विसावा राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा. कल्याणाचे जे कल्याण कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान रघुरायाचे रघुरायाचे रघुराया रघुरायाचे गुणगान रघुरायाचे गुणगान राम गावा राम गावा राम मंगलाचे जे मंगल मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ राम कौसल्येचा बाळ राम कैवल्याचा राम कैवल्याचा रामदास अभिमानी रामदास अभिमानी. राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा. हेच दान देगा देवा तुझा विसरल हवा गुण गायन आवडी.